नमस्कार. मायक्रोबॅक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर मी पंकज परदेशी पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो. आतापर्यंत मागील 5 भागात आपण जीवाणूंची व बुरशींची सुरुवात, त्यानंतर त्यांची वाढ, त्यांची सुप्तावस्था, ती सुप्तावस्था कशी येते, त्यानंतर त्यांचे मल्टिप्लिकेशन कसे होते, या सर्व गोष्टी आपण मागील काही भागात आपण पाहिल्या. तसेच आत्ता शेवटच्या 5व्या भागात आपण सेंद्रिय आम्ल व असेंद्रिय आम्ल म्हणजे नेमके कोणते व त्यांचा जमिनीवर व पिकावर कसा परिणाम होतो ते सुद्धा पाहिले. तर आजपासून पुढील काही भागात आपण जीवाणू किंवा बुरशी व जे काही लिस्ट वाईज आपल्याकडे येणार आहेत आणि कुठल्या अन्नद्रव्याला ते कसे सपोर्ट करतात, कसे अवेलेबल करून देतात, याची सविस्तर त्यांचे काम करण्याचे स्वरूप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोबॅक्सच्या कोणत्या उत्पादनात ते जीवाणू किंवा बुरशी आहेत हे आपण सगळं त्याच्यात पाहणार आहोत. तर आता तसेच त्याच्या आपण कोणत्या पिकात कशा प्रकारे वापर करू शकतो हे देखील आपण पाहणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया नायट्रोजन आणि ॲझोटोबॅक्टरने. तर आता नायट्रोजनचा सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याला किंवा आपण सर्वांना रोल माहिती आहेत की पिकामध्ये, वनस्पतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा नायट्रोजन म्हणजे थोडक्यात पाण्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे नायट्रोजन आहे. म्हणजे तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की जो पाण्यानंतर खूप जास्त प्रमाणात झाडाला, पिकाला लागत असतो. त्यानंतर प्रकाश संश्लेषणामध्ये जी काही ऊर्जा झाड डेव्हलप करत असतं, म्हणजे थोडक्यात ज्या हरितलवकाची त्याला जी मदत होते, जे काही हरितलवक किंवा फोटोसिंथेसिसमध्ये जे काही डेव्हलपमेंट होत असते त्याच्यामध्ये नायट्रोजनचा खूप मोठा वाटा असतो. त्यानंतर ॲमिनो ॲसिड की ज्याने पिकाची वाढ होते, तसेच जे प्रोटीन असतात म्हणजे DNA, RNA हे सगळे जे गुणधर्म सगळे ट्रान्सफर होतात, हे सगळे प्रोटीनसुद्धा नायट्रोजनपासून तयार होत असतात. नायट्रोजनचा मोठा वाटा असतो त्याच्यात. त्यानंतर जसं मी सांगितलं अगोदर की प्रोटीन्ससाठी जे RNA गरजेचे आहे त्यासाठी देखील नायट्रोजन गरजेचे आहे. त्यानंतर DNA साठी पण नायट्रोजनची उपलब्धतेची गरज असते. त्यानंतर जमिनीतील काही सूक्ष्मजीव स्वतःच्या वाढीसाठी, स्वतःच्या मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा, स्वतःच्या ऊर्जेसाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर करत असतात. आणि पिकास नायट्रेट म्हणजे NO3- आणि अमोनियम नायट्रेट म्हणजे NH4+ अमोनियम स्वरूपात आणि नायट्रेट स्वरूपात नत्र शोषून घेता येतो. आता पिकाने नायट्रेट जरी शोषला तरी पिकाला त्याच्या पेशीत अमोनिकल स्वरूपातच नायट्रोजनची गरज असते. म्हणजे जे काही पेशी विभाजन होत असतं किंवा मध्ये जे काही डेव्हलपमेंट चालू असते त्याच्यात अमोनिकल स्वरूपातच नायट्रोजनची पिकाला गरज असते. आणि तसेच नायट्रेट जरी पिकाने अपटेक केलं तर त्याने होतं काय की म्हणजे पिकाने जर नायट्रेट अपटेक केलं किंवा नायट्रेट खताचा जास्त वापर केला आपण तर त्याचे रूपांतर सुक्रोज या साखरेमध्ये होते आणि त्यामुळे त्या साखरमुळे जे काही अट्रॅक्शन किडींना आणि रोगांना होतं त्यामुळे रोगराई व किडी त्याकडे जास्त आकर्षित होतात आपल्या पिकाकडे. तसेच नायट्रेट अपटेकला विशेष ऊर्जा पिकाला लागते. त्यामुळे लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नायट्रेट खते वापरली असता, म्हणजे थोडक्यात आपण कॅल्शियम नायट्रेट वगैरे ही इतर खतं वापरत असतो सुरुवातीच्या लागवडी केल्यानंतर. तर होतं काय की जसं मी सांगितलं अगोदरच की नायट्रेट अपटेकला विशेष ऊर्जा पिकाला लागत असते. त्यामुळे सुरुवातीला लागवडीनंतर झाड ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये जर पिकाला नायट्रेट खते वापरली तर पिकावर जास्त स्ट्रेस होतो आणि त्याची ऊर्जा अपटेक करण्यात, नायट्रोजन अपटेक करण्यात खर्च होते. परिणामी पीक लवकर कीड व रोगात बळी पडू शकते. आता नायट्रोजनचे मेन सोर्स आणि ते थोडक्यात बघूया. तर वातावरणात मुक्त स्वरूपात जवळपास 78% नायट्रोजन हा सजीवास उपलब्ध स्वरूपात नसतो आणि त्याचे ऑक्सिजन किंवा हायड्रोजन सोबत संयुग तयार झाल्यास ते पिकाला उपलब्ध होऊ शकतात. आणि हे स्थिरीकरण काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू करू शकतात. म्हणजे जे काही ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोबत संयुग होण्याचे प्रकार ते काही जीवाणूंमार्फत होत असते. या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचा शोध जर्मन शास्त्रज्ञ हर्मन हेल्रिक आणि डच शास्त्रज्ञ मार्टिनेक बेंजरिंग यांनी लावला होता. आणि आता आपण बघूया की नायट्रोजन सायकल म्हणजे नेमकं काय आहे. आता हा जो हवेतील नत्र असतो तर या हवेतील नत्राला नत्र स्थिर करणारे जीवाणू अमोनिकल स्वरूपमध्ये कन्वर्जन त्याचं करत असतो किंवा रूपांतर करत असतात. आणि शिवाय आपण अमोनिकल स्वरूपातील खते जसे अमोनियम सल्फेट, लिक्विड अमोनिया, DAP, MOP यासारखी खते आपण जमिनीत टाकत असतो. आता या अमोनियम स्वरूपातील नत्र पिकाद्वारे अपटेक केले जाते. यातील काही भाग नायट्रोसोमोनस बॅक्टेरियाद्वारे नायट्राईटमध्ये म्हणजे NO2- मध्ये केला जातो
त्यानंतर नायट्रोबॅक्टर या नायट्राईटचे नायट्रेटमध्ये रूपांतर करतो. आणि शिवाय आपण सुद्धा नायट्रेट खते देत असतो, म्हणजे कॅल्शियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट इतर. आता मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते बघा की मातीच्या कणांवर ऋणभार असतो आणि त्याला धनभारवाले अन्नद्रव्य चिटकत असतात. ज्यांना पॉझिटिव्ह चार्ज असतो ते मातीच्या ऋणभारवर निगेटिव्ह चार्जच्या आयन्स त्याच्यावर चिटकत असतात. आणि मग आता जसं पहिले आपण चर्चा केली की अमोनिकल नत्र हा NH4+ म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, धनभारित असतो, त्यामुळे तो मातीच्या कणाला चिटकून राहतो आणि पाण्यासोबत तो वाहून जात नाही. आणि तसं दुसरं पाहिलं तर नायट्रेट हा NO3-, नायट्राईट हा NO2-, म्हणजे दोघांवर ऋणभार असल्याने ते जमिनीत वाहून जातात. आणि ज्यावेळी जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी होते त्यावेळेस डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया या नायट्रेट्सचे रूपांतर नायट्रोजन वायूत करतात. म्हणजे स्टार्टपासून आता एंडपर्यंत बघा, सुरुवातीला हवेतील नत्र या जीवाणूंनी स्थिर करत पुढची प्रोसिजर चालू होती आणि शेवटी डिनायट्रिफाईंग बॅक्टेरियाने याच नायट्रेटमधल्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन वायूत करून ते आपल्या सर्कलमध्ये, सायकलमध्ये तो परत वातावरणात अवेलेबल करून दिला. म्हणजे अशा प्रकारे नायट्रोजन सायकल चालू असते. आता जो आपला मेन टॉपिक आहे तो थोडंसं ॲझोटोबॅक्टर या जीवाणूबद्दल आपण बघूया. आता ॲझोटोबॅक्टर हे पिकाच्या मुळांच्या परिसरात, काही प्रमाणात मुळांच्या टोकावर, तसेच मुळांच्या बाहेरील भागातील ते वाढत असतात. आता ॲझोटोबॅक्टरच्या गटात ॲझोटोबॅक्टर विनिलँडी आणि ॲझोटोबॅक्टर कुक्रोम या 2 जातींचा समावेश होतो. तसेच जास्त प्रमाणात क्षार असलेल्या जमिनीतून ॲझोटोबॅक्टर सिलिनिस्ट्रेस या जातीचा समावेश होतो. आता ॲझोटोबॅक्टर हा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. याचा आकार अतिशय सूक्ष्म असतो, म्हणजे 1 ते 2 मायक्रोमीटरच्या, म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला दिसतं या प्रकारे. आणि तो अंडाकृती असतो त्याची शेप. आणि याला फ्लॅजिला म्हणजे शेपटी असते. म्हणजे या शेपटीद्वारे तो इकडून तिकडे म्हणजे स्वतःच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ट्रॅव्हलिंगसाठी तो त्या शेपटीचा वापर करत असतो. तर ॲझोटोबॅक्टर हा ॲरोबिक म्हणजे हवेच्या सानिध्यात राहणारा जीवाणू असून तो ऑक्सिजनच्या उपस्थितीत व अनुपस्थितीत सुद्धा नत्र स्थिरीकरण करू शकतो. आपण मागील काही भागात पाहिले होते की बॅसिलस स्पेसिस बीज तयार करतात किंवा जे एंडोस्पोर्स तयार करत असतात. पण ॲझोटोबॅक्टरला स्वतःचा बीज किंवा ते असं या प्रकारे एंडोस्पोर तयार करू शकत नाही. ॲझोटोबॅक्टर हानिकारक परिस्थिती निर्माण झाली, त्याला ती स्ट्रेस आली, म्हणजे वॉटर स्ट्रेस किंवा टेम्परेचर स्ट्रेस, जे काही त्याला जी अडचण आली, तर तो सुप्तावस्थेत जाण्यासाठी एंडोस्पोर तयार न करता स्वतःच्या अंगाभोवती तो सिस्ट तयार करतो. आणि सिस्टच्या अवस्थेत तो 24 वर्षापर्यंत जवळपास राहू शकतो, असं शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर सिस्ट हे एक हानिकारक प्रकाश किरणे, त्यानंतर मग उष्ण वातावरण, अल्ट्राव्हायोलेट किरणे, गॅमा किरणे यांपासून ॲझोटोबॅक्टरला प्रोटेक्ट करतात. पण जर तापमान अधिक असेल तर ते तापमानात सिस्ट तग धरू शकत नाही. आता सिस्टमधून बाहेर पडण्यात 4 ते 6 तास या सजीवाला लागत असतात. त्यासाठी pH, कार्बनचा स्रोत, त्यानंतर पाण्याचे प्रमाण, तापमान या सर्वांच्या संदेशावर त्याला किती तास लागतात आणि तो कसा बाहेर पडतो हे सगळं अवलंबून असतं. आणि त्याप्रकारे सिस्ट ब्रेक होऊन ते बाहेर पडतं. तर सर्वप्रथम सिस्टचा मध्यभाग फुगीर होतो आणि त्याच्या आतील व्हॉल्युटिन तो ग्रहण करण्यास सुरुवात करून नंतर स्वतःचा आकार वाढवतो आणि त्यानंतर सिस्टचे बाहेरील कवच फुटून त्यातून जिवंत पेशी या प्रकारे अशी बाहेर येते. आणि सुरुवातीला कार्बनचा पुरवठा झाला की हा जीव श्वसनाला सुरुवात करतो आणि तो ऑक्सिजन आत घेऊन CO2 बाहेर टाकतो. सुरुवातीला ही प्रोसिजर अतिशय फास्ट असते व त्यानंतर सेटल होऊन मग प्रोटीन RNA बनवण्याची सुरुवात होते आणि जवळपास 5 तासांनी ही क्रिया फास्ट होते. त्यानंतर DNA निर्मिती होते व त्यानंतर नत्र स्थिरीकरणासाठी फायनली सुरुवात होते. आणि आता 4.5 ते 8.5 pH हा ॲझोटोबॅक्टरच्या ग्रोथसाठी अतिशय बेस्ट असतो आणि नत्र स्थिरीकरणासाठी 7 ते 7.5 pHची आवश्यकता असते. तर हा जीवाणू एकटा न वाढता ग्रुपमध्ये एक पातळ पापुद्र्याच्या प्रमाणे एखाद्या पेस्टसारखा वाढत असतो आणि त्या पेस्टचा किंवा त्या पापुद्र्याचा व्यास जवळपास 5 ते 10 mm इतका असू शकतो. मातीच्या कणांच्या आकारावर सुद्धा नत्र स्थिरीकरण सगळं अवलंबून असतं. म्हणजे जमिनीत क्लेच्या कणांवर जास्त प्रमाणात जीवाणू राहू शकतात आणि तसेच इतर सिल्ट, सँड पेक्षा क्लेमध्ये अन्नद्रव्य प्रमाण देखील जास्त असते. पण
क्लेची होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे क्लेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असल्याने ते सहजासहजी पाणी जीवाणूंना मुक्त स्वरूपात किंवा जीवाणूंना ते उपलब्ध करू देत नसल्याने इतर सीस सँडपेक्षा पोषक वातावरण जरी या क्लेमध्ये असले तरी नत्र स्थिरीकरण मात्र त्याच्यात कमी होते. तसेच काळी माती, चिकट माती किंवा क्लेमध्ये पोरोसिटी कमी असते, म्हणजे सच्छिद्रता कमी, हवा कमी, ऑक्सिजन कमी. आणि आधी आपण पाहिले की ॲझिडोबॅक्टर हा ॲरोबिक आहे आणि त्याला ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे हे क्ले म्हणजे चिकट मातीमध्ये हे सगळं कमी असल्यामुळे तो नत्र स्थिरीकरणावर त्याचा परिणाम होतो. आणि साहजिकच हे याप्रमाणे जर आपण हिरवळीचे खतं, सेंद्रिय पदार्थ, शेणखत असं काही जर त्या मातीत वापरलं तर नत्र स्थिरीकरणासाठी परिस्थिती आपण सुधारू शकतो. यानंतर ॲझिडोबॅक्टर हा जीवाणू जमिनीत मुळाच्या परिसरात राहून हवेतील मूत्रनत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देत असतो. या जीवाणूचा वापर आपण गहू, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, कलिंगड, खरबूज, मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, कारले, गिलके, दोडके, भोपळा, द्राक्ष, केळी, डाळिंब, संत्री, लिंबू, पेरू, चिक्कू, आंबा आदी अशा पिकांमध्ये आपण करू शकतो नायट्रोजन अवेलेबिलिटीसाठी ॲझिडोबॅक्टरचा वापर. तर कुठल्याही पिकात ॲझिडोबॅक्टर सुरुवातीच्या काळात वापरल्यास तो गरजेनुसार हळूहळू मुळांच्या कक्षेत अमोनिकल स्वरूपातील नत्र उपलब्ध करून देतो. त्यामुळे होतं काय की पिकाची किंवा झाडाची शाखीय वाढ ही गरजेनुसार होत असते आणि एकाच वेळेस जास्त नत्र त्याला उचलता येत नाही किंवा गरजेनुसार अवेलेबिलिटी असल्यामुळे त्याला पाहिजे तेवढाच नत्र अवेलेबिलिटी होत असते. त्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची गरजेनुसारच असते, जास्त शाखीय वाढ होत नाही आणि सुक्रोज किंवा कमकुवत ॲमिनो ॲसिड प्रोटीन तयार होत नाही. त्यामुळे किडींचा रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होत असतो. व्हेरज आपण जर असं पाहिलं तर एक्सेस नायट्रोजनमुळे मग पेरांचं अंतर वाढणे वगैरे अशा अडचणी आपल्याला येत असतात ते नायट्रोजनमुळे. पण ॲझिडोबॅक्टरने उपलब्ध केलेल्या नायट्रोजनमुळे अशी अडचण येत नाही. आता 1991च्या एका संशोधनानुसार ॲझिडोबॅक्टर एका वर्षात एका एकरास 20 किलो नायट्रोजन उपलब्ध करून देऊ शकतो की जो अमोनिकल स्वरूपातील असतो आणि तो गरजेनुसार पिकाला उपलब्ध करता येतो किंवा वापरला जातो. तसेच पिकाच्या फळपक्वता अवस्थेत या जीवाणूचा वापर केल्यास जसं सांगितलं कलिंगड, खरबूज, लिंबू, संत्री, मोसंबी, केळी, डाळिंब, काकडी, कारले, भोपळा, दोडके, कांदा अशा पिकात फळाच्या आकार वाढीत तसेच त्यातील रसाळ जो गर असतो त्याच्या वाढीत आणि तसेच त्याची जी किपिंग क्वालिटी असते, साठवणूक क्षमता, त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे थोडक्यात शेवटी जी परिपक्वता असते जिथे आपण पोटॅश वगैरे पण देत असतो या स्टेजला आपण अमोनिकल नायट्रोजन जर अवेलेबल करून दिला ॲझिडोबॅक्टरचा वापर करून तर बऱ्यापैकी त्याची आपल्याला मदत होते. तर 1989च्या एका संशोधनानुसार बीज प्रक्रियेत याचा जर वापर केला तर भाजीपाला पिकात 2 ते 45%, त्यानंतर ऊस उत्पादनात 9 ते 24%, मका, ज्वारी, मोहरी पिकात 30 ते 31% वाढ त्यांना दिसून आली होती. त्यानंतर इस्लाम आझाद इराण युनिव्हर्सिटीच्या संशोधनात गहू पिकात ॲझिडोबॅक्टर आणि सुडोमोनासच्या एकत्रित वापराने रासायनिक खतात 25 ते 50% त्यांची बचत झाली होती आणि उत्पन्नात 34% वाढ झाली होती. आता यानंतर एका मका संशोध केंद्रात 15 ते 35% उत्पादन जास्त आलं होतं. नत्राव्यतिरिक्त त्या संशोधनात अजून काही गोष्टी प्रूव्ह झाल्या आणि टेक्निकली ॲझिडोबॅक्टर हा फक्त नत्र उपलब्ध करून देतो असं नसून तो जे हार्मोन्स असतात म्हणजे त्यात ऑक्झिन्स आले म्हणजे IBA, IAA, त्यानंतर जिब्रॅलिन्स आले, सायटोकॅनिन आलं, काही प्रमाणात अँटीबॉडीज देखील तो स्रवत असतो, झाडाला अवेलेबल करून देत असतो आणि अशा प्रकारे तो वाढीसाठी संरक्षणासाठी उपयुक्त ठरतो. तसेच याचा वापर करत असताना आपण तो बीज प्रक्रियेमध्ये शेणखतासोबत किंवा ड्रिंचिंग करूनसुद्धा आपण त्याचा वापर आपल्या पिकांमध्ये करू शकतो. आता मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे ॲझॉन नावाच्या प्रोडक्टमध्ये हा ॲझिडोबॅक्टर आपल्यासाठी उपलब्ध आहे. यामध्येच ॲझिडोबॅक्टर स्पेसिस 5x10⁹ CFU प्रति मिली उपलब्ध आहे. याचे प्रमाण एकरी 500 मिली आहे आणि ते जमिनीतून आपल्याला ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे देता येते.
जसं पहिले सांगितलं त्याचप्रमाणे पिकाच्या वाढीसाठी गरजेचा असा नत्र पिकास वापरता येईल अशा अमोनिकल स्वरूपात हे ॲझॉन मिळवून देण्याचे उत्पादन आहे. वातावरणात असलेला मुक्त नत्र अमोनिकल स्वरूपात स्थिर करून पिकास ॲझॉन हा उपलब्ध करून देतो. आणि पिकास अतिरिक्त नत्र न मिळाल्यामुळे संतुलित पिकाची वाढ होते आणि तसेच पीक कीड आणि रोगास कमी बळी पडते. पिकाचे कर्बनत्र गुणोत्तर म्हणजे CN रेशो हा व्यवस्थित राखण्यास ॲझॉन तुम्हाला मदत करू शकतो. आणि याची शिफारस ॲझॉनची गहू, मका, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, त्यानंतर कांदा, आले, हळद, केळी, द्राक्ष, डाळिंब, पपई, फुलं झाडे, वेलवर्गीय पिके अशा इतर एकदल पिकांमध्ये ॲझॉनचा वापर आपण करू शकतो.